काय रे दोस्तार, आलास तर बेसूच वास. आता सबस्क्राईब करून जा. तर काय सांगू, आज ना मला सकाळी सकाळी ना कॉफी प्यायची आहे. तर दुधाचा काय झालाय तुम्हाला दाखवतो. मला प्यायची आहे कॉफी. दुधाचा ना पूर्ण बर्फ होऊन गेला आहे. दाखवतो तुम्हाला. आता बघा, हे बघा ना कसं बर्फ झालं डायरेक्ट. हे कैसा होगा वे कालिया, ये देखो. मित्रांनो, आता दूध पूर्ण कसा होता बघितलं ना तुम्ही. एकदम कमी गॅसमध्ये आता ते जरा वितळून घेतो पूर्ण आणि नंतर बनवू आपण कॉफी. बघा गाईज, फायनली ना आता मी कॉफी बनवलेली आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. हे बघा कशी कॉफी बनवलेली आहे. आपल्याला काय कॉफी वगैरे काही बनवता येत नाही एवढा, पण आपण ट्राय केलेलं आहे बनवायचा एक, बरोबर का नाही. आणि इथे हे बघा काळू पण बसले इकडे बाय. त्या आता आपण हिला पण कॉफी देऊ आणि घरच्यांना सगळ्यांना कॉफी देणार आहेत. तर बघू, कॉफी तर झालेली आहे रेडी. ठीक आहे गाईज, फायनली आपण आता कॉफी घेतलेली आहे आणि आता आपण पिऊ मस्तपैकी. तर एकदा नक्की तुम्ही पण सांगा, तुम्ही घरी असल्यावर कॉफी पिता का नाही. आज म्हणजे कधी कधी पितो, हा असं नाही का रोजच. हा चांगली झालेली आहे. बघा काही तुम्हाला काय सांगू ना, फायनली ना आज म्हणजे शैलेशची एक जुनी गाडी होती, तर ते बघा बनवायला आम्ही घेऊन चाललोय. हे बघा युनिकॉर्न आणि डुकला टोचन मला डायरेक्ट. अशी गोष्ट आहे गाईज. आता काय सांगू, आम्ही जातो मागून, बघू काय होतं. चला आता बघा गाईज, फायनली ना काय सांगू, आता आम्ही दमलेलो आहेत. गाडी इथपर्यंत आम्ही आणलंय. अजून एक रोहित भाई आणायला गेलाय, तोपर्यंत मस्तपैकी थंडा पेव. कदाचित एक थंडा आहे, अजून वाटेल जाता जाता अजून दुसरा थंडा पेव का काय, काही सांगता नाहीये. खूप ताण लागलेली, तर जरा थंडा पेन घेऊ गाईज. काय अमोल सर, काय बोला दोन शब्द आपल्यासाठी. काय बोलू, काहीतरी बोला सर. थंडा पेऊन तुम्हाला कसं वाटतं. तुम्ही थंडाच पेता का अजून, थंडाच पेता का अजून काय काय घेता दुसरं. आणि संतोष सर तुम्ही. आपण फक्त थंडा. हा जरा जोरात सांगलाय ते शब्दावर ठाम राहा आता. तर चला गाईज बघू, आता तुषार भाईचा फोटोशूट करायचा आहे. बघा गाईज, फायनली ना आपण आता बघा लव जवाहरला इथं आलेलो आहेत. गाडी पण आपल्या गाणी पण चालू आहेत. सगळे मित्र जमलेले आहेत आज. मित्र लहानपणीचे सगळे जण. तर आज थंडा वगैरे आणलेला आहे. तर बघा कसा डखारा सोबत चाला. तर हे बघा मित्रांनो, आपल्याला मित्र भेटलेला आहे, जवारचा ब्लॉगर आहे, मिनी ब्लॉग बनवतो इंस्टाला. तर एकदा आयडी सांगून टाक ना दादा. माझी आयडी राज भोये व्लॉग्स. तर सर्च करा आणि फॉलो करा. आणि सचिन भावाला फॉलो करायला विसरू नका. आपले जेवढे पण मेंबर बघत असतील माझे मेंबर, तर आपल्या सचिन भावाला फॉलो करायला विसरू नका. तर चला असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. बस दुसरं काहीच नाही पाहिजे, फक्त एक तुमचा सबस्क्राईब पाहिजे. एकदा आपली युट्यूबची आयडी काय, म्हणजे युट्यूबची पण तीच आयडी आहे, राज भोये व्लॉग्स म्हणून टाकलं तर येऊन जाईल. राज भोये टाकलं तरी येऊन जाईल. आणि सचिन भावाचा मी बिग फॅन होतो. जवाहरला भेटला, खूप बरं वाटला. त्याच्यामुळे काहीतरी आम्हाला कॉन्फिडन्स येतो, म्हणजे असे मोठे क्रिएटर कडून काहीतरी कॉन्फिडन्स येतोय आम्हाला. तर चला असाच तुमचा सपोर्ट राहू द्या कायम. थँक्यू सो मच. हा काय आणि एकदा नक्कीच जाऊन बघा हा का, ब्लॉग ना खूप सुंदर आहे. हे बघा लगेच आम्ही सर्च पण केलेला आहे आणि सबस्क्राईब पण करून घेतलेला आहे. तर तुम्ही पण सबस्क्राईब करा, दादाला सपोर्ट करा गाईज. आपल्याच माणसाला आपणच जर सपोर्ट नाही केला तर आपल्याला कोण सपोर्ट करणार. आता मराठी माणसं कशी आपल्याच माणसाला खाली पाडायचा प्रयत्न करतात, पण असं करू नका. आपले मराठी माणसं पुढे गेली पाहिजेत, म्हणून मराठी माणसाला सपोर्ट करा. नाहीतर तुम्ही हिंदी क्रिएटरला सपोर्ट करता आणि मराठी माणसाचे पाय खेचता. हे तुमचा आता चालू आहे. बरोबर मित्रांनो, हे दादा बोलला ते बरोबर आहे. तर सगळ्यांना आपल्याला काही सपोर्ट करायचा आहे. आपलेच माणसं आहेत, आपल्याच माणसांना सगळ्यांना वरती पोहोचवायचं आहे. जर आम्ही जमजा पुढे गेलो तर आम्ही पण सांगू शकतो का आम्ही जवारमधून आलोत, मोखाड्यामधून आलोत, बरोबर का नाही. म्हणजे आपल्याच गावाचं नाव रोशन थोडंफार होईल असं. तर जर काय चुकी आमच्याकडनं समजा आता झाली असेल तर माफ करा, बरोबर का नाही. काय माझ्याकडून बोलण्यात काय चुकी झाली असेल तर माफ करा. ठीक आहे गाईज. तर बघा आता सध्या आम्ही लव जवाहरला आहेत आणि इथं खूप दादा पण भेटले, त्यांच्याशी मस्त भेटून जरा मस्त वाटलं. आपण गाडी पण तिकडे लावलेली आहे आपली. त्याच्यानंतर आता थोडा वेळ आपण इथं थांबू आणि लगेच निघणार आहेत आपण. राव तुम्ही कुठला इकडच्या सारे वर तर सांगा, वर तोड करून. आयला एक चाकर सायकल दे ना. चायची गावात रे, एकदा डबल करून दाखव. बेकार काम आहे रे यांचा. नको रे भाई, तसा नाही करायचा. ना गाडी आहे ना, ते डूक गाडी ना.
कंचा अरे त्या नंबर प्लेट आहे ना त्याचा मग लोकेशन आहे ते गरम आहे रे भावांनो काय सांगू तुम्हाला नागिन आले इकडून अरे शिव्या नाही ना तेच आहे आईची काय बात रे अरे मला एक चक्कर दे ना एक सायकल मग कोणाची आहे माझ्या भाऊची आहे असं रे तुझी असं रे कधी नवीन शोरूम काढले काय नाही कधीची आहे मग जुनी झाली आता मोठी होती असं रे आज काय मोठी होती म्हणजे आधी मोठी होती ना आता बारीक झाली काय मग पहिला मी बसलो काय असं इकडे काय आणि आता मागाच आता पुढाच राहतस कुठलं तुम्ही जरा नाव आता सांगा तुमची जवळच्याच असं रे याचं नाव धीरज याचं नाव पूर्वेश हा त्या बोबड्या आहे बोबड्या असं दुकानात गेला चालेल चला मग जातो हो का आता मी चला जातो मग आता टाटा करा ना मला यार असा टाटा करा व्हिडिओ वाल्यांना अरे टाटा बाय बाय चला का गाईज हे फुकट खावांना सगळ्यांना फालुदा घेऊन दिलेला आहे बिल कोण भरणार आहे पण बिल हा माहित आहे व्हिडिओ पुरता आपण नक्की बिल कोण भरेल चला व्हिडिओ मध्ये डायरेक्ट प्रूफ डायरेक्ट कोण बिल भरत चला अरे अतुल सेट का डॉन म्हणतात डॉन हे बघा गाईज बंदूक फिरवतो मागच दिसत आहे का तुम्हाला पंगा नाही लेणे का रे भाई हा अरे पण मला तुम्ही दिलाच नाही ना यार गाईज हे जे आहेत ना सगळे लहानपणातले मित्र आहेत आमचे हे बघा कसे काळे धवळे सगळेजण लंगटी यार गाईज जाम एकच जागेवर गोट्या खेळत होतो एका जागेवर भांडण नाही करत काय सांगू आता सगळ्या तर डॉनच एक प्रकारचा काय रे सगळ्या हा हो माझा दुश्मन हा बारीकपणातला असं आमची भांडणं होत ना अंडेवरून एकूण मेऱ्याच्या टाकला तर अंडी आपटत आम्ही जाम भांडण होते बोल ना खायचं असेल तर सबस्क्राईब करा हा खायचं असेल तर सबस्क्राईब करा फ्री मध्ये ठीक आहे गाईज काय नाही सपोर्ट करत राहा चला गाईज हे बघा कसे गेले हळूहळू एकदम हळू गेले हे बघा तर गाईज चला आता काय आपला आपण आज खूप फिरलेलो आहेत ना तर आता कसं आपल्याला टाइम मॅनेज होतच नाही कसा तरी टाइम आज काढला थोडासा 2 तास आणि आता फिरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघू दुकानावर चला काहीच मग घेऊ काय सांगू मित्रांनो आज पर पूर्ण पाणी भरा घेतले बघा कसा करून टाकलाय त्या दिवशी सारखे हाल ना आपले आज पण झालेले आहेत पूर्ण टिप खाली होत आहे बघा एवढा भरलेला आहे अजून थोडासा राहिला आहे आता थांबून घेऊ खूप दमलोय ना दुकान पण लावायचं आहे अजून आपल्याला हे बघा चिकन पण आणून ठेवलं तसाच अजून चिकन पण आपल्याला कालवायचं आहे असं नाही की बाहेरून चिकन घेतो आपला फ्रेश चिकन फ्रेश भुजिंग डायरेक्ट बघा गाईच दादा तिकडे होते कसा पाणी भरा घेत आहे तर बघा गाईच कसं खूप गर्दी होती बघा सगळं चिकन पण संपलेलं आहे आता बघा काहीच नाही त्याच्यात सगळं आता चिकन संपलंय असं चिकन संपलेलं आता काय सांगू तुम्हाला तर गाईज असा होता आपला आजचा दिवस तर आज आपण थांबून घेऊया इथेच आणि जर आजच्या ब्लॉगमध्ये माझी काही चुकी झाली असेल तर मला सगळ्यांनी माफ करा तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडून बाय बाय